आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. महाराजांची स्थिती गंभीर होत चालली आहे. परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी ताईला हे सगळं सांगणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ ओढवेल. ताई, नाही निलांबरी, नाही. माझ्या पुत्रीचे मनोबल आणि परिस्थितीचे मला ज्ञान आहे. ती आपल्या या प्रणापासून, भक्तीपासून कोणत्याही परिस्थितीत मागे सरणार नाही. वानरराज केसरी, त्यांच्यामुळे अंजनाचे तप, ध्यान, व्रताचा भाग बनणार नाहीत अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या या इच्छेचा आपण सन्मान करावयास हवा. आता महाराजांची योग्य देखभाल करणं आपलं कर्तव्य आहे. कोणीतरी जाऊन जल घेऊन या. लगेचच जल घेऊन या. जशी आज्ञा. मी जाऊन जल घेऊन येतो. नाही, नाही लवणा, तुझा पराभव तुझा नाश करेल. तू पराभूत होऊ शकत नाही. सुहर्ता कामा नये. हे दिव्यांश बालका, तुझ्यामुळेच मी राक्षसाच्या बंधनातून मुक्त झालो आहे. तुझ्या शौर्य पराक्रमाची करावी तेवढी प्रशंसा कमी आहे. काही दिवसच का होईना तू इथे राहून आमचे आतिथ्य स्वीकारावेस ही विनंती आहे. मला हे सौभाग्य बहाल करावे दिव्य बालका. राहू शकतो, परंतु ते फळ आणखी दूर निघून जाईल ना. मग मला खूप भूक लागली आहे. इथे एकही क्षण थांबू शकत नाही. क्षमा करा मंगळदेव, मला जावेच लागेल. कृपया मला अनुमती द्यावी. तू केवळ माझ्या संरक्षणाकरिता नाही तर समस्त जनमानसांच्या कल्याणाकरता अवतरला आहेस. असंतुलित झालेली धरा तुझ्यामुळेच आता स्थिर झाली आहे. हे इथेच समाप्त होत नाही. जा, तुझी आवश्यकता आणखी लोकांचंही आहे. जा दिव्य बालका, जा. इतरांनाही तुझी गरज आहे. जय हनुमंता महावीर विक्रम बजरंगी रामन बंटा वानर संगी शत्रु भयंकर इह जगवंदित जय हनुमान. शत्रु भयंकर इह जगवंदित जय हनुमान.
घडते आहे? माझा देह अचानक माझा देह हलका भासत आहे. वर उठताच येत नाही. अवकाशात तरंगत आहे. हो, आकाशात तरंगत आहे. स्वामी, रुद्रांश आता बुध ग्रहावर आहे. अरे, हा परत माझ्याकडेच येत आहे. महाराणींना महाराजांपेक्षा होम हवनाचे महत्व अधिक आहे. पतीपेक्षा अधिक पुत्र झाला आहे. महाराजांना विश्रांतीची आवश्यकता आहे. कोणी बाधा आणू नये. एकांत हवा आहे. हे काय आश्चर्य! इथे महाराज घायाळ होऊन पडले आहेत आणि तिकडूनही महाराजच येत आहेत. या दोघांपैकी आपले महाराज कोण असतील? तेच तर मलाही समजेनासे झाले आहे. अरे हा कोण आहे? रूप तर माझ्याप्रमाणेच दिसते.
आता ही क्षुधा कशी सहन करावी? तात्काळ त्या फळाला खावयास हवे. अरे मी का तरंगतो आहे? अगदी पिसाप्रमाणे हलका झालो आहे. हे कोणते स्थान असेल? आपण कोण आहात? आपण सर्वांहून भिन्न आहात. आपल्याप्रमाणे मी कोणासही पाहिले नाही. आपण मानव आहात की प्राणी आहात? अर्धा देह पाषाणाप्रमाणे आहे आणि अर्धा मनुष्याप्रमाणे. मी पाषाण नाही ना मानव आहे. मी बुध ग्रह आहे. नवग्रहांपैकी एक बुध ग्रहाचा अधिपती. असं तर हा बुध ग्रह आहे. बरं, इथे माझे वजन कमी झाले आहे. यापूर्वी जे ग्रह मी पार करून आलो आहे, प्रत्येक ग्रहाचा अनुभव अगदी भिन्न होता. गुरुग्रहावर माझा भार वाढला. इथे तो नाहीसा झाला. ही काय माया आहे? काहीच समजेनासे झाले आहे मला. हा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आहे. इथे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी असल्यामुळे तुला हलकं झाल्याचा अनुभव होत आहे. श्रीमान, माझे स्वतःवर नियंत्रणही राहिले नाही. त्या राक्षसासोबत मी लढूही शकत नाही आहे. मी विचलित झालो आहे. मी जसे त्या लक्ष्यावर आक्रमण करत आहे तेव्हा मी माझ्या लक्ष्यापासून दूर जातो. असं तर कोणत्याही ग्रहावर घडलं नाही आहे. इथे सावधपणे चालावयास हवे. भार कमी असल्या कारणाने भारावरून लक्ष दूर करून शत्रूचा अंत करायला हवा. शत्रू एक नाही, 2 आहेत बुधदेव. परंतु आपले म्हणणे आता माझ्या ध्यानात आले आहे. सर्वप्रथम मी गुरुत्वाकर्षणानुसार स्वतःवर नियंत्रण मिळवू इच्छितो. त्यानंतर लढाईवर लक्ष केंद्रित करून त्यांचा पराभव करीन. मोठं कठीण कार्य आहे बालका. हे 2 राक्षस विंभक निंभक अजय आहेत. त्यांना पराभूत करणे कोणासही संभव नाही. हो बालका, बुध सत्य सांगत आहे. यांना पराभूत करणे कोणासही संभव नाही. नरकाच्या अग्निज्वालेमध्ये निकुंबला देवीने प्राणशक्ती फुंकून निंभक आणि बिंभक राक्षसास निर्माण केले आहे. निकुंबला देवी, तू यामध्ये प्राणशक्ती फुंकून या दोघांना अजय कर. भविष्यात वेळ आल्यावर
हे दोघेही माझा पुत्र दशाननाच्या कामी येतील. हे देवी निकुंबला, माझी प्रार्थना तुला ऐकू येत नाही का? माझी ही इच्छा पूर्ण केली नाहीस तर याच्यापासून घायाळ मानवाचे क्रंदन तुलाच ऐकावे लागेल. त्याकरिता तूच कारण ठरशील. तूच कारण ठरशील. कशी त्यांना थांबा. कैकशी, तुझ्या इच्छेप्रमाणे निंभक आणि बिंभकास मी विजयी केले आहे. थांबव हे सगळं. हे निंभक बिंभक, तुम्ही अजय आहात. तुम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही. जा जा, आतापासून माझा पुत्र दशाननाचे तुम्ही सेवक आहात. निंभक विंभकाला आणि विंभक निंभकाला मारू शकतो, त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना कोणीही मारू शकणार नाही. विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाक. त्यांच्याशी लढताना काय युद्धनीती वापरावयास हवी याचा नीट विचार कर. बालकासाठी करुणा सुद्धा नाही त्यांच्याकडे. बचाव कर बालका, स्वतःचा बचाव.
शत्रु भयंकर इह जगवंदित जय हनुमान शत्रु भयंकर इह जगवंदित जय हनुमान निंभक विंभकाला आणि विंभक निंभकास मारू शकतो. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही त्यांना मारू शकणार नाही. हो, काहीतरी उपाय करावयास हवा. हे निंभक विंभक, तुम्ही दोघे माझ्या बरोबरीचे नाही आहात. मी ठरवले तर तुम्हा दोघांचा एक एक करून वध करून टाकेन. तुम्ही दोघे एक होऊन माझ्यावर आक्रमण करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करताय. हे बघा, हाच तुमच्याकरता एक आशेचा किरण आहे. आता पाहत आम्ही दोघे एक होऊन कसे तुला संपवून टाकतो ते. हे बालका, मला प्रश्न करतोस, तुझे एवढे धाडस?